शेतरस्त्याच्या वादातून महसूल विभाग अडचणीत. नायब तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी. थेट महसूल मंत्र्यांकडे तक्रार रिसोड. तालुक्यातील दापुरी खुर्द येथे शेतरस्त्याच्या वादावरून महसूल विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. शेतात जाण्याचा रस्ता मोकळा करून देण्यासंदर्भात वारंवार लेखी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार रावसाहेब देशपांडे यांच्या निलंबनाची थेट मागणी केली आहे. पीडित शेतकरी संतोष वामन भालेराव, मधुकर सूर्यभान भालेराव आणि सुभाष सूर्यभान भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक शेतकरी मोतीराम पांडुरंग बेदरे यांनी त्यांचा शेतात जाण्याचा मुख्य रस्ता बेकायदेशीरपणे अडवला आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्ता मोकळा करण्यात आलेला नाही. यापूर्वी दिलेली तक्रार स्वीकारण्यास नायब तहसीलदारांनी नकार दिला होता. तसेच 4 ते 5 वेळा पंचनामे करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांवर एकतर्फी बाजू घेतल्याचा आरोप गत 3 जून 2026 रोजी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जुलै 17 रोजी नायब तहसीलदार रावसाहेब देशपांडे, मंडळ अधिकारी जी. गळकर, ग्राम महसूल अधिकारी गोपाल खुपसे आणि महसूल सहाय्यक संतोष पवार यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मात्र या पंचनाम्यादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तीची एकतर्फी बाजू घेतली आणि तक्रारदार शेतकऱ्यांशी अयोग्य वर्तन केले असा आरोप पीडितांनी केला आहे. महसूल मंत्र्यांकडे कारवाईची मागणी. या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि अडवलेला शेतरस्ता मोकळा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी लेखी मागणी शेतकऱ्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी लावलेल्या या गंभीर आरोपांबाबत संबंधित महसूल अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.